पद्धतीने आपण निर्णय घेतला आणि आपल्या महिलांच्या करता लेक बहीण माझी लाडकी बहीण योजना ही योजना आपण आणली। काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली, माझ्याबद्दल काही वेडवाकडे बोलले, परंतु त्याला मी फार महत्त्व दिलं नाही। मला खात्री होती महायुतीच्या वतीनं एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असेल, मी असेल किंवा माझे सगळे सहकारी असतील, ती योजना चांगल्या प्रकारे राबवू शकतो हा एक विश्वास मला होता। का तर त्याच्यात माझ्या गरीब महिलेला होती, माझ्या मातेला मला मदत करायची होती, माझ्या मुलीला मला मदत करायची होती आणि तशा पद्धतीचं काम आपण 1 जुलै पासून सुरू केलेलं आहे। त्या सभेच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि मुलींना सांगायचंय, तुम्ही काळजी करू नका। जुलै ऑगस्ट मध्ये जरी फॉर्म भरायला तुम्ही अर्ज करा, तो तुमचा अधिकार। अर्ज केल्यानंतर तो अर्ज वेळेमध्ये कसा मंजूर होईल याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ, त्याबद्दलची काळजी आम्ही घेऊ। मगाशी माझ्या काही महिला म्हणाल्या की आजी त्यामध्ये काही त्रुटी होत्या, आम्ही त्याच्याकरता रेशन शिधाव कार्ड वाटप कार्ड आपण त्यामध्ये मंजूर केलं, आपण पिवळं रेशन कार्ड भगवं रेशन कार्ड मंजूर केलं। का तर माझ्या आया बहिणींना माझ्या मुलींना त्रास कमी व्हावा म्हणून। मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या योजनेच्या करता आमचा अंदाज आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत 2.5 कोटी महिलांना दर महिन्याला म्हणजे 2 महिन्याचे पैसे। ऑक्टोबर मध्येच भाऊबीज रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा 19 तारखेला, साधारण त्यावेळेस त्या माझ्या भगिनीच्या खात्यावर बँकेत 1000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। काळजी करू नका। माझी दुसरी एक विनंती आहे, काही माझ्या युतीचे सहकारी म्हणाले की ही जी सभा होतीये काँग्रेस पक्षाचं सगळं दिसतंय, परंतु ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा आहे। पुढे आमच्या विभागामध्ये युतीच्या सभा होणार आहेत, ज्याला एकनाथराव शिंदे शिवसेना असेल, ज्याच्यात देवेंद्र फडणवीस भाजप असेल, ज्याच्यात अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, अशी महायुतीची आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या सभा प्रत्येक विभागामध्ये होणार आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्याच्यामुळं या सभेचा आणि त्याचा अर्थार्थी संबंध नाही। हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सन्मान रॅली सुरू केलेली आहे। ती रॅली सुरू करत असताना आम्ही कुणालाही वंचित ठेवलेलं नाहीये। आज मी सकाळी माझ्या काही महिलांचे अर्ज पंचायत समिती कार्यालयात गेलो, त्याच्यामध्ये एक महिला मला म्हणाली, दादा तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलंय 4 चाकी वाहन असल्यावर त्यांना मिळणार नाही। म्हणलं ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळणार, पण ते म्हणले की दादा माझा नवरा ड्रायव्हर आहे आणि तो रात्री गाडी घेऊन माझ्या घरी येतो आणि त्याच्यामुळे ती गाडी तर आमचीच समजतील आणि मग 4 चाकी वाहन आमची काय चूक आहे। मी तमाम माझ्या ड्रायव्हर लोकांना महाराष्ट्रातल्या सांगतो, त्यांच्या सगळ्या पत्नींना सांगतो, भगिनी वर्गाला सांगतो, मुलींना सांगतो, काळजी करू नका। ज्यांच्या नावावर गाडी आहे अशांना त्याच्यामध्ये धरलं जाणार नाही, जे ड्रायव्हिंग करतात त्यांना त्याच्यामध्ये धरलं जाणार आहे। 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या सगळ्या माझ्या आया बहिणींना आणि मुलींना त्यामध्ये धरलं जाणार आहे।